नमस्कार. भारत शक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आणि गणेश चतुर्थीच्या भारत शक्ती मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. गेल्याच आठवड्यामध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाला 6 महिने पूर्ण झाले. या 6 महिन्यांमध्ये नेमकं काय घडलं किंवा या युद्धाचे जगावरती नेमके काय परिणाम झाले, भूराजकीय परिस्थिती नेमकी कशी बदलली, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले. नितीन सर, आजच्याही कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, पहिलाच प्रश्न माझा असा आहे की 6 महिने झाले आणि 6 महिन्यांमध्ये युक्रेन आणि रशिया दोन्ही देशांनी कुठल्याही पद्धतीने मागे हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. दुसरीकडे आता चीन आणि तैवान हा संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे जगाच्या 2 कोपऱ्यांमध्ये 2 वेगवेगळ्या देशांमधले संघर्ष अशी परिस्थिती आहे. जागतिक स्तरावरती याचे काय परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं? खरं आहे की रशिया आणि युक्रेनचं युद्ध आता 6 महिने झाले तरी त्याच्यात काही कुठले परिणाम किंवा कुठलं एखादा देश त्याच्यातला कुठलाच असा आता जिंकण्याच्या परिस्थितीत आहे असं वाटत नाही. त्यामुळे एक प्रकारचा ड्रॉ किंवा एक प्रकारचं स्टेलमेट ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये तसं झाल्यासारखं झालंय. आणि दुसरीकडे चीन, जे रशियाचा एक मोठा मित्र आहे आणि चांगला मित्र आहे, ते आता तैवानवरती बरेच तिथे दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे की तैवाननी चीनशी आपला विलय करावा, तैवानचा विलय चीन बरोबर व्हावा अशी त्यांची बरेच वर्षापासूनची इच्छा आहे, 1949 पासून. त्याच्यामध्ये हा एक टप्पा खूप मोठा आहे आणि या घटकेला असं वाटतंय की चीनचं वर्चस्व तैवानवर पण आहे. याचा परिणाम जगातल्या पूर्ण घडामोडींवर अशा प्रकारे होतंय की पूर्णपणे अनसर्टनिटी ज्याला म्हणतात तसं झालेलं आहे पूर्ण जगभर. आणि त्यामुळे जगातली आर्थिक परिस्थिती सगळ्या देशांची, वेगवेगळ्या देशांची खूपच खालावलेली आहे. कारण खाडीतलं तेल किंवा तेलाच्या किमती जे आहेत त्या वाढत राहिलेल्या आहेत. डॉलर ची किंमत इतकी वाढलेली आहे की बाकीच्या ज्या करन्सीज आहेत, तो भारताचा रुपये असू दे किंवा युरोपियन युनियनचे पाऊंड, ब्रिटनचा पाऊंड असू दे किंवा EUचं करन्सी असू दे, सगळ्या त्याच्या पुढे गडगडलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे किमती सगळीकडे वाढलेल्या आहेत. इन्फ्लेशन झालेलं आहे, महागाई, प्रचंड महागाई काही काही क्षेत्रात झालेली आहे. खाद्यपदार्थ, औषधं, आणि त्याच्यामुळे लोकांच्या जीवनमानावर किंवा राहणीमानावरती खूप परिणाम झालेला आहे. ब्रिटनमध्ये एका प्रकारे सध्या त्यांनी म्हटलंय की 80% विजेच्या दरामध्ये वाढ झालेली आहे ब्रिटनमध्ये. आणि तिथे थंडीमध्ये खूप विजेचा खप असतो, म्हणजे एनर्जी सोर्सेस, त्याच्यात वीज असू दे, गॅस असू दे, बाकीच्या काही गोष्टी असू दे त्याच्यामुळे आता तिथे गरिबी वाढण्याची शक्यता आहे. कारण पूर्वी समजा अगदी 20% तुमच्या पगारातले 20% तुम्ही जर एनर्जीवरती किंवा घर खर्चावरती जर घालवत होता एक सामान्य माणूस ब्रिटनमध्ये, तर इंग्लिश त्या कंडिशनमध्ये, तर तिथे आता जवळजवळ 40% त्यांना त्याच्यात खर्च करायला लागतात. आणि त्याच्यामुळे तिथे गरिबी वाढण्याची शक्यता, असा एक रिपोर्ट आलेला आहे. त्यामुळे एकूणच काय झालंय की आर्थिक परिस्थितीवरती जगभरच्या देशांमध्ये, भारत सुद्धा त्याच्यातच आहे. आपण बघितलं श्रीलंकेमध्ये काय झालं. त्याचा एक कारण श्रीलंकेमध्ये हेही होतं की तेलाच्या किमती वाढल्या, पेट्रोलियम प्रोडक्टच्या, आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो आधी बाकीच्या कारणांमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती, त्याच्यात आगीत तेल ओतल्यासारखं झालं श्रीलंकेमध्ये. असे बरेचसे देश आता आहेत. म्हणजे इजिप्त आहे, कोणी म्हणते नेपाळमध्ये प्रॉब्लेम आहे, बांगलादेशमध्ये प्रॉब्लेम आहे. आपल्याच जर या क्षेत्रात बघितलं रिजनल ऍटमॉस्फिअरमध्ये, तर अशी परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे बिकट परिस्थिती आली आहे असं म्हणता येईल.
पूर्वी असं म्हटलं जायचं की ज्या 2 देशांमध्ये युद्ध होतात, त्या 2 देशातल्याच नागरिकांना याचा सामना करावा लागतो. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. जागतिक स्तरावरती या 2 देशांमध्ये, मग ते कुठलेही देश असो, त्याचे परिणाम भोगावे लागतात. हे परिणाम जसं तुम्ही म्हणालात आर्थिक आहेत, तसेच अजून काही वेगळे परिणाम किंवा भूराजकीय परिस्थिती कशी बदलत चालली यावरती सर तुम्हाला काय वाटतं? भूराजकीय परिस्थिती खूपच बदललेली आहे. कारण आता या रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये एक लक्षात आलेलं आहे की युरोपियन देशांची जी एक ताकद होती असं आपल्याला वाटायचं, त्यांच्याकडे मिलिटरी ताकद एकदमच कमी झालेली आहे दुसऱ्या महायुद्धानंतर. हे आता दिसून आलेलं आहे. त्यांच्यामध्ये एवढी हिंमत पण नाहीये रशियाला सामना करण्याची. एक जर्मनी आणि फ्रान्स सोडलं तर बाकीचे युरोपियन देश अगदी छोटे छोटे ते एकदम एखाद्या सामान्य देशासारखे झालेले आहेत, ज्यांच्याकडे ना सैन्य आहे ना युद्ध करण्याची म्हणजे मानसिक परिस्थिती आहे. असं झाल्यामुळे युरोपचं जे महत्व होतं पूर्ण जगभरामध्ये किंवा भूराजकीय परिस्थितीच्या मध्ये देशांच्या संबंधांमध्ये युरोपचं महत्व कमी झालेलं आहे. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ज्याला म्हणतात इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये, ती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आता पूर्णपणे पूर्वेकडे सरकलेली आहे. त्याच्यात भारत सामील आहे, चीन सामील आहे आणि एशियामध्ये एशियाच्या देशांना जास्ती महत्व मिळायला लागलेलं आहे. अमेरिकेची ताकद अगदी बघता बघता कमी होते असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. जरी अमेरिका अजूनही खूप ताकदवर आहे, माझ्या अंदाजात त्यांच्याकडे जे सैन्य दल आहे किंवा त्यांचे जे सैन्याचं जे बजेट आहे ते सगळ्या देशांच्या पेक्षाही जास्ती आहे. म्हणजे सगळ्या देशांचं बजेट एकत्र केलं तरी अमेरिकेचं मिलिटरी बजेट सगळ्या देशांपेक्षा जास्ती आहे. अमेरिका वीक झालेलं नाहीये किंवा त्यांची ताकद कमी झालेली नाहीये. पण अमेरिकेचा जो एक प्रभाव असायचा की अमेरिकेने नुसतं म्हटलं की आता हे युद्ध थांबवा, तर जे व्हायचं ते सध्या होत नाहीये. अमेरिकेचं मॉरल अथॉरिटी कमी झालेली आहे. कारण अमेरिकेने पण दुसऱ्या देशांवरती चढाव केला होता, इराकमध्ये, अफगाणिस्तानमध्ये. त्यांची मॉरल अथॉरिटी कमी झाली आहे. ब्रिटनची ताकद कमी होऊन गेलेली आहे. युरोपचं जसं मी म्हटलं ताकद कमी झाली. तर आता भूराजकीय परिस्थिती अशा परिस्थितीत बदलली आहे की भारत, चीन आणि थोड्याफार प्रमाणात रशिया या देशांना जास्त महत्व आलेलं आहे. आणि मग बाकीचे देश जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया हे आता कुठल्या बाजूला जायचं, म्हणजे अमेरिकेबरोबर राहायचं का चीन बरोबर तडजोड करायची, या सगळ्या डायलेमात बसलेले आहेत. त्यांच्या द्विधा मनस्थिती असल्यामुळे भूराजकीय परिस्थिती सुद्धा सध्या दोलायमान परिस्थितीत आहे. आणि म्हणूनच आता काही सांगता येत नाही की पुढच्या 6 महिन्यात काय होईल. एकीकडे युद्ध सुरू असताना युक्रेनने आपला स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे आणि या स्वातंत्र्य दिनासाठी म्हणून युक्रेनची राजधानी क्लीव या शहराला ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भेट दिलेली आहे. ही भेट खरं तर तिसरी भेट होती, म्हणजे आधी पंतप्रधान असताना आणि मग पंतप्रधान पदावरनं पायउतार व्हायला लागल्यानंतरची. युरोपियन महासंघ तुमच्या पाठीशी आहे असं दाखवण्याचा हा प्रयत्न होता असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच होता. आणि अर्थात ब्रिटन हे काही युरोपियन महासंघाचा सदस्य राहिलेला नाहीये ब्रेक्सिट नंतर. पण जनरली युरोप तुमच्या बरोबर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न बोरिस जॉन्सनच्या तिथे जाण्याच्या मागे ते कारण मुख्य होतं. आणि काय की पश्चिमी देश जे आहेत, म्हणजे स्पेशली अमेरिका आणि ब्रिटन आणि मग बाकीचे युरोपियन देश, हे असं सांगण्याचा प्रयत्न करतायत की हे जे युद्ध आहे हे पश्चिमी पॉलिसीज किंवा वेस्टर्न पॉलिसीज जे आहेत त्यांच्या आणि रशियाच्या पॉलिसीजच्या मधला संघर्ष आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. आम्ही डेमोक्रेटिक आहोत, आमच्याकडे लोकशाही आहे, आमच्याकडे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, फ्रीडम ऑफ प्रेस आहे. आणि रशियामध्ये हे सगळं नाहीये, चीनमध्ये नाही. आणि चीन आणि रशिया एकत्र आलेले आहेत किंवा रशिया आता चीनवरती पुष्कळसं निर्भर करतं, त्याच्या पैशांवरती, त्यांच्या ताकदीवरती. अशी एक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे 2 वेगवेगळ्या विचारसरणींमधली हे एक युद्ध आहे असं दाखवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. पण ऍक्च्युली बघायला गेलं तर रशिया हे म्हणतंय की युक्रेनचा अर्धाधिक भाग किंवा पूर्ण युक्रेन सोव्हिएट युनियनचा भाग होता 1991 पर्यंत. जेव्हा सोव्हिएट युनियनचं विभाजन झालं
किंवा सोव्हिएट युनियन संपून गेलं आणि मग छोटे छोटे देश त्याच्यातून निर्माण झाले, तर युक्रेन पण एक देश निर्माण झाला. पण रशियन स्पीकिंग पॉप्युलेशन युक्रेनमध्ये खूप आहे. तर रशिया म्हणते आम्हाला त्यांच्यावरती कंट्रोल पाहिजे आणि म्हणून आम्ही हे युद्ध सुरू केलं. आणि नेटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन जे आहे, जे पश्चिमी देशांचं एक मिलिटरी अलायन्स आहे, ते लोक रशियाच्या खूप जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत होते, रशियाच्या सीमेच्या जवळपास. म्हणून रशियाला हे युद्ध करायला लागलं किंवा युद्ध लॉन्च करायला लागलं, असं रशियाची आर्ग्युमेंट आहे. आणि म्हणूनच असं लोक म्हणतात की जर नेटोनी असा प्रयत्न केला नसता आणि युक्रेनला उकसवलं नसतं की तुम्ही रशियाला त्रास द्या किंवा रशियाच्या विरुद्ध एक मोर्चा उभा करा, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. आणि याच्यासाठी पश्चिमी देशांना दोष दिला जातोय बऱ्याचशा राजकीय विश्लेषणांमधनं. आता 6 महिने झाल्यानंतर, आधी सगळ्यांनी रशियाला खूप दोष दिला होता, पण आता लोक असं म्हणतात की नेटोनी हा जर असा प्रयत्न केला नसता आणि युक्रेनला बाध्य केलं नसतं, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. म्हणजे खरं तर युद्ध ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला युक्रेनला अशी एक शंका किंवा एक आशा होती की नॅटोकडनं आपल्याला मदत मिळेल, पण प्रत्यक्षात ती मिळालेली नाही. तर त्याचाही युद्धावरती खूप वेगळा परिणाम बघायला मिळतोय, असं वाटतं तुम्हाला? असं म्हणता येणार नाही की नेटोकडनं त्यांना मदत नाही मिळाली. त्यांना मदत मिळाली अस्त्रशस्त्र देऊन किंवा त्याचा पुरवठा नेटोनी केलेला आहे. पण नेटोकडनं कोणी तिथे युद्ध लढायला गेलं नसल्यामुळे, बूट्स ऑन द ग्राउंड ज्याला म्हणतात, की सैनिक तिथे त्यांचे सामील झाले आहेत किंवा नेटोनी एक मोर्चा सांभाळला आहे किंवा मोर्चा तिथे उभा केला रशियाच्या विरुद्ध, हे न झाल्यामुळे आज आपण असं म्हणू शकतो की युक्रेनला युद्ध स्वतः करायला लागतंय. जरी त्याच्यामध्ये अस्त्रशस्त्रांचा पुरवठा केला झाला अमेरिकेकडनं किंवा पश्चिमी देशांकडनं, म्हणजे युरोपियन संघाकडनं किंवा नेटोकडनं, तरी प्रत्यक्ष युद्ध करायला युक्रेनच्या लोकांनाच त्याच्यात सहभागी व्हायला लागतंय. आणि हे त्यांना अपेक्षित नव्हतं युक्रेनच्या लोकांना, की आपल्याला इथे स्वतः युद्ध करायला लागेल आणि नेटो आपल्या मदतीला येणार नाही, ही अपेक्षा त्यांची नव्हती. आणि त्याच्यामुळे थोडंसं एक उदासीनता तिथल्या युक्रेनच्या लोकांमध्ये आलेली आहे. जवळजवळ 1 करोड लोक युक्रेनमधनं, म्हणजे युक्रेन सोडून दुसऱ्या देशांमध्ये गेलेले आहेत, हंगरीमध्ये, पोलंडमध्ये, रोमानियामध्ये. आणि त्याच्यामुळे युक्रेन जरी हे युद्ध संपलं पुढच्या 2-3 महिन्यात, 4 महिन्यात, तरी युक्रेनला स्वतःला सांभाळायला, स्वतःच्या देशाची एक भरभराट करायला जवळजवळ 10-15 वर्ष लागतील. आणि हे युद्ध ऍक्च्युली होण्याची काही जरूरच नव्हती. जर नेटोनी असं युक्रेनला उकसवलं नसतं आणि युक्रेनला बाध्य केलं नसतं, तर हे युद्ध व्हायला नको होतं, असं भरपूर विश्लेषण आता व्हायला लागलंय. आणि पूर्वी जे एकतर्फी रशियाला दोष दिला जात होता सुरुवातीला, जेव्हा फेब्रुवारी 24ला हे युद्ध सुरू झालं, तेव्हा ती परिस्थिती आता राहिलेली नाही. आता लोक विचार पण करतायत आणि प्रश्न पण करतायत नेटोच्या नेतृत्वाला, की तुम्ही हे का केलं. कारण पूर्ण जगाला त्यांनी याच्यात हादरवून दिलेलं आहे आणि जगावरती हा इफेक्ट झालेला आहे. जसं मी आधीच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं होतं की पूर्ण जगभर याचा इफेक्ट दिसून येतोय वेगवेगळ्या प्रकारे. आणि पूर्वीसारखं नाही की 2 देश लढतायत तर त्यांनाच फक्त त्याचा परिणाम भोगायला लागेल. आता अशी परिस्थिती आहे, जग इतकं इंटरकनेक्टेड आहे की एका ठिकाणी युद्ध झालं तर ते पूर्ण जगभर त्याचा इफेक्ट होतो काही ना काही कारणाने. रिपल इफेक्ट ज्याला म्हणतात, लाटा येतात अशा वेगवेगळ्या, आणि काही ना काही कारणाने प्रत्येक देश त्याच्यात लपेटला जातो. अशी परिस्थिती झालेली आहे सध्या. सर, या सगळ्यामध्ये भारताची भूमिका खूप महत्वाची आहे असं अभ्यासकांचं मत आहे. म्हणजे रशिया ज्या गटाला मानत नाही किंवा ज्या गटाला त्यांचा विरोध आहे, त्या क्वाडमध्ये भारताचा समावेश आहे. आणि अमेरिका ज्यांना आपली शत्रू मानते त्या ब्रिक्स गटामध्ये सुद्धा भारताचा समावेश आहे. त्यामुळे जर तोडगा काढायचा झाला तर भारताकडे ही शक्ती आहे किंवा भारत या दोन्ही म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये समझोता घडून आणू शकतो, असं अभ्यासकांना का वाटतं, असं तुम्ही मानता? असं अभ्यासकांना याच्यासाठी वाटतं की कारण रशिया आणि युक्रेन, बाकीचे देश सोडून दे, पण रशिया आणि युक्रेन दोन्हीकडनं भारताकडे हे एक
एक रिक्वेस्ट आलेली आहे की तुम्ही याच्यात सहभागी व्हा, समझोता करण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचे संबंध दोघांशीही चांगले आहेत. आणि भारताने आता एक असा एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही जेव्हा इंटरनॅशनल रिलेशन्स, परराष्ट्रीय धोरण जेव्हा आमचं जे असेल ते आता अशा एका प्रिन्सिपलवरती बेस्ड असेल, किंवा असं एक आम्ही ठरवलेलं आहे की वी विल पुट नॅशनल इंटरेस्ट अबाव प्रिन्सिपल्स. म्हणजे राष्ट्राचं हित जे आहे ते प्रिन्सिपल्सच्या वरती असलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस असं म्हणणं की रशियाला दोष दिला पाहिजे आणि तुम्ही पश्चिमी देशांबरोबर रशियाला कंडेम केलं पाहिजे युनायटेड नेशन्स मध्ये वगैरे, पूर्वी हे असं असायचं. आणि आपण तेव्हा ते पश्चिमी देशांनी लीड घेतला की आपण ते मानायचो की त्यांनी जे म्हटलं तेच आपण म्हणायला पाहिजे. पण भारताने या युद्धामध्ये दाखवून दिलेलं आहे की भारत स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि स्वतःच्या हितासाठी घेऊ शकतो. त्यामुळे म्हणूनच आता बाकीचे देश म्हणतात की तुमचे संबंध या दोघांबरोबर चांगले आहेत, तर तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही समझोता करण्याचा, करार करण्याचा प्रयत्न करा. पण अजूनही भारताने तेवढा पुढाकार घेतलेला नाहीये, कारण भारत सुद्धा बघतंय की हे युद्ध कुठे चाललंय आणि बाकीचे देश याच्यामध्ये कसे रिॲक्ट करतील याची अजून पूर्णपणे अंदाज लागलेला नसल्यामुळे भारत सध्या शांत आहे. पण बिहाइंड द सीन ज्याला म्हणतात त्याच्यात भारताची भरपूर भूमिका आहे. भारत सगळ्यांशी बोलतो आहे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि दोघांनाही सांगतायत, चीन, रशिया आणि युक्रेनला, की तुम्ही आता युद्ध थांबवा, हे तुमच्या हिताचं नाहीये आणि पूर्ण जगाच्या हिताचं नाहीये हे युद्ध सुरू राहणं. तर तुम्ही आता हे युद्ध थांबवा आणि मग तुमच्यातला जो काय करायचा असेल ते तुम्ही दोघं मिळून तो करार करा, असं भारत सतत सांगत आलेला आहे बिहाइंड द सीन. अजूनही फॉर्मली भारताने भाग घेतलेला नाही. युद्धस्य कथारम्य असं नेहमी म्हटलं जातं, पण हे खरं तर वाचायला आणि ऐकायलाच खूप छान वाटतं. प्रत्यक्ष युद्ध ज्या वेळेला होतं त्यावेळेला संपूर्ण जगावरती त्याचे कसे परिणाम होतात हे गेल्या 6 महिन्यांमध्ये आपण वेगवेगळ्या घटनांमधनं कायम बघतच आलेलो आहोत. 6 महिने उलटून गेलेले आहेत, पण अद्यापही रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध संपण्याची चिन्ह जवळपास संपुष्टात आलेली आहेत. आधी असं वाटत होतं की युद्ध लवकरच संपेल, पण 6 महिन्यांच्या काळापर्यंत हे युद्ध वाढलेलं आहे. आणि आता याच्यानंतर पुढे काय होणार किंवा भारत नेमकी काय भूमिका घेतोय हे पुढच्या काही काळामध्ये आपल्याला समोर येईलच. पण तरी सुद्धा या 6 महिन्यांमध्ये जे काही झालं ती माहिती आज तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केलात त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी आपले व्यक्तिशः आभार मानते. खूप खूप धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. धन्यवाद सर. प्रेक्षक हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला किंवा आजची माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली का हे आमच्यापर्यंत नक्की पोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर भारत शक्ती मराठीची इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या संदर्भातली माहिती स्क्रीनवरती सातत्याने तुमच्यासमोर येत आहे, त्यालाही तुम्ही नक्कीच फॉलो कराल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.